लोकसभेच्या उपाध्यक्ष पदावर आता विरोधकांचं लक्ष आहे। 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन 24 जून पासून होतंय। लोकसभा उपाध्यक्ष पदावर विरोधकांचं आता लक्ष आहे। उपाध्यक्ष पदावर विरोधकांची नियुक्ती न झाल्यास लोकसभा अध्यक्षपदी विरोधक आपला उमेदवार उभा करण्याची शक्यताही वर्तवली जाते। 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन हे पुढील आठवड्यात म्हणजे 24 जून पासून सुरू होतंय। तर लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया ही 26 जून पासून सुरू होणार आहे। मात्र लोकसभा उपाध्यक्ष पदावरती आता विरोधकांचं लक्ष आहे। जर सत्ताधाऱ्यांकडून उपाध्यक्षपदी कोणी नियुक्त न केल्यास विरोधक आपला उमेदवार नियुक्त करतील। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अजिंक्य, लोकसभा उपाध्यक्ष पदावर विरोधकांचं लक्ष आहे आणि लोकसभेचं जे पहिलं अधिवेशन आहे 24 जून पासून सुरू होणार आहे। यावेळी उपाध्यक्षपदी विरोधक आपल्या बाजूने कोणीतरी उमेदवार उभे करण्याची शक्यता दिसून येते। या संदर्भात अधिक माहिती। नक्कीच 18व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन जे आहे ते पुढील आठवड्यापासून सुरू होत आहे। म्हणजेच येत्या 24 जून पासून हे अधिवेशन सुरू होणार आहे। हे अधिवेशन जे आहे ते 9 दिवस असणार आहे। 3 जुलै पर्यंत हे अधिवेशन असणार आहे। या अधिवेशन काळामध्ये लोकसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नवनिर्वाचित खासदार यांना शपथ दिली जाणार आहे। त्याचबरोबर परंपरेनुसार जे आहे ते लोकसभेचं उपाध्यक्षपद जर विरोधी खासदाराला सरकारने किंवा मोदी सरकारने दिलं नाही तर जे आहे ते विरोधकांकडून लोकसभा अध्यक्ष पदासाठी उमेदवार दिला जाऊ शकतो अशी देखील चर्चा सुरू झालेली आहे। एनडीए सरकारकडून म्हणजेच मोदी सरकारकडून जे आहे ते अध्यक्ष पदासाठी ओम बिर्ला यांचं नाव जे आहे ते समोर येताना पाहायला मिळतंय। तर चंद्रबाबू नायडू यांच्या टीडीपी आणि नितीश कुमार यांची जेडीयू यांच्याकडे जे आहे ते उपाध्यक्षपद जाईल अशी देखील चर्चा सुरू आहे। परंतु परंपरेनुसार जे आहे ते विरोधी खासदाराला उपाध्यक्षपद दिलं गेलं नाही तर विरोधी खासदारांकडून, विरोधी पक्षांकडून जे आहे ते लोकसभा अध्यक्ष पदासाठी उमेदवारी जी आहे ती अर्ज भरला जाऊ शकतो किंवा ही निवडणूक जी आहे ती लढवली जाऊ शकते अशी देखील माहिती समजते। जी जी जी, धन्यवाद अजिंक्य, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।